आजचा माझा सगळा दिवसच लालेलाल होता, कारण की ना आता सकाळ सकाळीच लाल लाल टोमॅटोची लाल लाल भाजी बनवायला घेतली होती. आणि ही टोमॅटोची चटणी आठवड्यातून 1-2दा तर असतेच, कारण की ना बनवायला पण सोपी आणि चवीला पण भारी आणि तनुच्या पप्पाला पण आवडते. लागलीच चपात्या पण बनवून घेतल्या होत्या आणि दोघांचे पण टिफिन भरून घेतले. आज ना तनुच्या स्कूलमध्ये क्रिसमसचं सेलिब्रेशन होतं आणि ड्रेस कोड होता रेड अँड व्हाईट, म्हणूनच ना हा लालेलाल टी शर्ट इस्त्री करायला घेतला होता. रात्री काय जमलं नाही, कामाचा लोड हो, दुसरं काय नाही. लालेलाल टी शर्ट घालून लालेलाल कॅप पण घातली आणि साहेबांना स्कूलसाठी रेडी केलं. उठता बसता खाता पिता जेव्हा बघाव तवा डान्स. मला तर वाटतं ह्याला डान्सचं याडबीड लागलंय का काय कुणास ठाऊक. तनुषला स्कूलमध्ये सोडलं आणि रोजच्यासारखं आपलं मॉर्निंग वॉक करत निघाली घरी. आता उद्यापासून तनुषला सुट्टी आहे म्हटल्यावर माझ्या या मॉर्निंग वॉकला पण बहुतेक सुट्टीच लागेल. तनुषला स्कूलमध्ये घ्यायला आले तर इथे ना मॅथमॅटिक डेचं जोरात सेलिब्रेशन झालेलं दिसत होतं आणि इथं परत सर्व मुले तर लालेलाल दिसतच होती. सोबत पॅरेंट्स पण लालेलाल होऊन आले होते. त्यात मी काय लालेलाल झाली नव्हती बरं का. तनुच्या फ्रेंडला क्रिसमस ट्री डेकोरेट करायचा होता आणि त्याने तो खूपच छान डेकोरेट केला होता आणि तनुषला लिहायचं होतं सॅन्टाला लेटर. तसं तर आम्ही त्याची लेटर रायटिंगची चांगलीच तयारी करून घेतली होती आणि तसं त्याने स्कूलमध्ये लिहिलं देखील होतं. संध्याकाळी क्लब हाऊसमध्ये गेले होते तर तिथे लालेलाल कार्पेटवर छान असा क्रिसमस ट्री डेकोरेट केला होता आणि सोबत गिफ्ट्स पण ठेवले होते आणि ते गिफ्ट्स बघून ना तनुषला ते हवे होते. तनुच्या पप्पांनी ऑफिसमधून येताना तनुसाठी लालेलाल कॅप आणली होती आणि त्यांना त्यांच्या सिक्रेट सॅन्टाकडून मस्त अशी हुडी पण गिफ्ट म्हणून मिळाली होती आणि सोबत खूप सारे चॉकलेट्स पण भेटले होते. आता चॉकलेट्स बघून तनुष तर खूपच जास्त खुश झाला होता.